बीड शहरामध्ये मागील काही दिवसापासून रस्त्यावर बसणारे अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. आज बीड शहरातील नगर नाका भागातील अतिक्रमणधारकावर वाहतूक पोलीस व बीड नगर परिषद कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई केली. वारंवार सांगून देखील हे फळगाड्यावाले रस्त्याच्या बाजूला बसत नसल्याने आज नाईलाजास्तव पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, वाहतूक शाखा निरीक्षक तसेच बीड नगर परिषद कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला. यानंतरच्या काळातही अतिक्रमणधारकावर अशीच कारवाई केली जाईल असा इशारा विश्वास पाटील निरीक्षक यांनी दिला आहे. तसेच बीड जालना रोड, बीड बसस्टँडपासून ते जालना रोड, बीड नगर रोड तसेच बार्शी रोड यावर देखील अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी माध्यमांना दिली. बीड नगर परिषद मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी देखील नगर नाका भागात स्वतः येऊन पाहणी केली. यावेळी बऱ्याच जागेवर अतिक्रमण दिसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगर परिषद कर्मचारी व पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित टेम्पोमध्ये गाडे व तेथील माल भरला. यावेळी सर्व फळगाड्यावाल्यांनी आमचा माल देण्यात यावा अशी विनंती केली. त्यामुळे शैलेश फडसे यांनी सांगितले की हे पहिली वेळ असल्यामुळे तुम्हाला आम्ही तुमचे गाडे परत देत आहोत, परंतु यानंतर जर असे अतिक्रमण केले किंवा परत जर रस्त्यावर आपण बसलात तर यानंतरच्या काळामध्ये आपल्याला तुमचे हातगाडे असतील किंवा माल असेल परत देणार नसल्याचे सांगण्यात आले.